दरम्यान कोट्यवधी रुपये खर्चून नवे रस्ते तयार करायचे आणि त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करायचे, हे चक्र मुंबईत पाहायला मिळतं। आता तर खड्डे भरण्यासाठी परदेशातून मागवलेलं तंत्रज्ञानही तोकडं पडू लागलंय। मागच्या वर्षी मुंबई महापालिकेसमोर पडलेल्या खड्ड्याला मिडास टच देण्यात आला। म्हणजे ऑस्ट्रेलियातून आणलेल्या मिडास टच नावाच्या मटेरियलनं ते खड्डे भरले गेले। तेव्हा याचा खर्च होता 22,000 रुपये। मागच्या वर्षी मिडास टच आणि इस्रायलच्या स्मार्ट फील्डनं खड्डे भरले। 2015-16 साली दक्षिण आफ्रिकेचं वंडर पॅच तंत्रज्ञान आणण्यात आलं। आता यावर्षी कोल्ड मिक्स हे जर्मनीचं रॉ मटेरियल आणलंय। यासाठी वरळीच्या हॉट मिक्स प्रकल्पाचं रूपांतर कोल्ड मिक्स प्रकल्पामध्ये केलंय। मात्र या कोल्ड मिक्सनं भर पावसात भरलेले खड्डे पुन्हा एकदा उखडू लागलेत। ही टेक्नॉलॉजी योग्य पद्धतीने खड्डे बुजवले जात नाही आणि हे बुजवले गेलेल्या खड्ड्यामध्ये फक्त पेवर ब्लॉकचे तुकडे किंवा भुसे टाकले असे देखील काही निदर्शनास आणले। कुठे कुठे जाणून बुजवून बंद करून एक नवीन कोल्ड मिक्स टेक्नॉलॉजी घेऊन आलेला आहे आणि हे कोल्ड मिक्स टेक्नॉलॉजी कशासाठी घेऊन आले, कोण घेऊन आले, त्याची शोधण्याचा तर वेळ आलेला आहे। खड्डे भरण्यासाठी महापालिकेचं 10 कोटींचं बजेट आहे। त्यामुळे खड्डे हे भ्रष्टाचाराचं कुरण असल्याचा आरोप होतोय। पैसे का झोल है, बड़ा बड़ा कॉस्टली अमाउंट का वर्क ऑर्डर देके वो जो इंपोर्ट करते हैं मटेरियल, ये मनी शिफॉनिंग करने का तरीका है। रस्त्यांच्या कामातला भ्रष्टाचार समोर आल्यानंतर किमान चांगले रस्ते मिळतील अशी अपेक्षा होती। मात्र ही अपेक्षा भ्रष्ट यंत्रणेनं फोल ठरवली आहे। मुंबईतील खड्डे भरण्यासाठी भारतातील तंत्रज्ञान कमी पडल्याने पाण्यासारखा पैसा खर्च करत परदेशी तंत्रज्ञान आणलं खरं, परंतु मुंबईतल्या खड्ड्यांपुढं हे परदेशी तंत्रज्ञानही तोकडं पडल्याचं दिसून आलं आहे। त्यामुळं मुंबईकरांचा रस्त्यावरील प्रवास सध्या तरी राम भरोसे असाच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।